आमची ओळख दिवसेंदिवस वाढत होती. महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षानंतर काश्मीरला गेलेली सहल अविस्मरणीय ठरली. नीतूनं या सहलीचा प्रमुख असल्यासारखी सर्व जबाबदारी उचलली होती. सगळ्यांना बर्थ मिळतोय की नाही, खाणं पुरतं आहे की नाही, हे सगळं तो आत्मीयतेने पाहत होता. साऱ्या प्रवासात तो स्वतः झोपला की नाही कोणास ठाऊक. सर्व भिस्त त्याच्यावर सोपवून आम्ही मात्र निर्धास्त होतो. आम्ही पेहलगामला पोचलो आणि मी आजारी पडले. मला ताप आला. त्यावेळी तो धीटपणे माझ्याजवळ येऊन बसला. त्यानं माझी चौकशी केली. असं वागताना त्याला काही संकोच वाटत नव्हता किंवा मी त्याच्याबरोबर कॉफी प्यायला नकार दिला याचा रागही नव्हता. उलट माझ्यावर पूर्ण हक्क प्रस्थापित झाला आहे अशा तऱ्हेनं तो माझी विचारपूस करत होता. आमच्या सरांना विचारून त्यानं मला औषध आणून दिलं. व्यवस्थित पांघरून घातलं. हे काहीतरी वेगळंच घडत असल्याचं मला जाणवलं. अवघडले पण अजिबात जाणवलं नाही. मनातून छान वाटत होतं. तरी डोक्यातला गोंधळ संपत नव्हता. एखाद्याबद्दल आपल्याला कुतूहल वाटू लागतं तेव्हा कळत नकळत त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण सतत विचार करत राहतो. नेहमी स्वतःचं बरोबर आहे अशा थाटातलं त्याचं बोलणं, वागणं, समोरच्याचं ऐकून न घेण्याची त्याची वृत्ती याबद्दल मनात भीती होती. त्याचा बिनधास्तपणा, आक्रमक वृत्ती आपल्याला पेलवेल का याबद्दल मनात शंका होती. माझ्या परिचयात अशा स्वभावाची कोणी व्यक्ती नव्हती. आमच्या घरात ठराविक मर्यादेपलीकडे चढलेला आवाज मी कधी ऐकलेला नव्हता आणि हा तर जितकं बोलायला पाहिजे त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आणि तेही चढ्या आवाजात बोलत राहायचा. असं असूनही त्याची हुशारी, दुसऱ्यांसाठी जीव ओतून काहीही करण्याची वृत्ती, अन्याय सहन न करण्याची वृत्ती, प्रामाणिकपणा यामुळे मन त्याच्याकडे ओढ घेत होतं. मला केव्हाही काही अडचण आली तरी मी हक्काने विचारू शकते असा तो एकटाच आहे हे आत कुठेतरी जाणवत होतं. प्रवासात तो सगळ्यांची काळजी घेत होता, पण त्यातही माझ्याकडे जास्त लक्ष देतो, माझं सामान जास्त वेळा उचलतो हे जाणवत होतं. पण हे करताना तो कुठलीही मर्यादा ओलांडत नव्हता किंवा मला जाचक वाटेल असं त्यात काही नव्हतं. पेहलगामला प्रचंड थंडी होती. तिथं एका मुलाबरोबर त्यानं मला कॉफी पाठवली. ही कॉफी खास नीतूनं पाठवली आहे असा निरोपही पाठवला. मला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. मी उलट निरोप पाठवला की त्याच्यात गट्स असतील तर त्यानं प्रत्यक्ष माझ्याशी येऊन बोलावं. त्यानंतर आम्ही मुली श्रीनगरमध्ये खरेदीसाठी गेलो. आमच्या बरोबर नीतू आणि अशोक चितळे उर्फ गोट्या ही 2 मुलं होती. वस्तूच्या किमतींवरून त्याची आणि दुकानदाराची चांगलीच जुंपली. मला वाटलं आपल्याला भाव पटत नसेल तर वस्तू न घेता दुसरीकडे जावं. तेवढ्यासाठी हमरीतुमरीवर कशाला यायला हवं. मला त्याचं हे वागणं अजिबात आवडलं नव्हतं. परत येताना अशोकनं मला विचारलं की तुला नीतू कसा वाटतो हे नीतूला जाणून घ्यायचं आहे. मी म्हटलं सगळं बरं आहे पण जीभ जरा सांभाळायला हवी. त्यानं हे नीतूला जाऊन सांगितलं. रात्री जेवणाच्या वेळी काही मुलं रांग सोडून मध्ये घुसत होती. त्यांना नीतूनं ए भिकारचोट, भडव्या अशा 4-2 शिव्या हसडल्या आणि मग म्हणाला, बघितलंस ना गोट्या, उगीच कोणी कोणाशी भांडत नसतं. कुठं कसं वागावं याची मलाही अक्कल आहे. आज संध्याकाळी मी दुकानात भांडलो ते अक्कल नाही म्हणून नाही. तो परत समोर आला तर मी पुन्हा तसाच वागीन. नजरेतून अंगार ओकत तो बोलत होता. मी आपसूक बाजूला झाले. दुसऱ्या दिवशी आम्ही एका देवळात गेलो. चढाचा रस्ता होता. त्यानं मला हाक मारली पण मी लक्ष न देता मैत्रिणींच्यात मिसळून गेले. मला त्याच्यात गुंतून पडायचं नव्हतं. आम्ही उतरायला लागलो तसं त्यानं मला गाठलं आणि तो म्हणाला, आय लव्ह यू, दॅट डझंट मीन यू हॅव टू इन्सल्ट मी. तो
तो काहीसा बिथरलेला आहे हे मला जाणवलं. मी म्हटलं, हाऊ डू आय नो दॅट यू लव्ह मी? मी तुझा काही अपमान वगैरे केलेला नाही आणि इंग्रजीत बोलायचीही गरज नाही. एवढं बोलणं होईपर्यंत बाकी सर्वजण आमच्यापर्यंत पोहोचले आणि ते बोलणं तेवढ्यावर राहिलं. 8 जूनची ती सकाळ आजही माझ्या डोळ्यांपुढे जशीच्या तशी उभी आहे. आम्ही सर्वजण शिकाऱ्यात राहत होतो. अगदी सकाळी नीतू आमच्या शिकाऱ्यात आला. मी आणि माझ्या मैत्रिणी गाढ झोपेत होतो. तो माझ्याजवळ येऊन बसला. त्यानं हातानं हलवून मला उठवलं. मी ताडकन उठून बसले. आम्हा मुलींच्या शिकाऱ्यात त्याला पाहून मी अवाक झाले. तो म्हणाला, चल फिरायला बाहेर जाऊ. त्याच्या डोळ्यात सरळ सरळ आव्हान होतं. तो जणू नजरेनं विचारत होता, बघू आता कशी नाही म्हणतेस. मी उठले आणि संमोहित झाल्यासारखी त्याच्याबरोबर चालायला लागले. एका क्षणात माझी मी बदलून गेले. जणू आता मी त्याला नाही म्हटलं तर तो त्याचा मोठा अपमान ठरणार आहे आणि तो करण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मला कळत नव्हतं की मी त्याच्याबरोबर का जाते आहे. ही कुठली जबरदस्ती. पण मी काहीच बोलू शकले नाही. थोडं पुढे गेल्यावर तो म्हणाला, निवडणुकीनंतर तू घरी आली होतीस तेव्हा आईला भेटलीस. आईला सून म्हणून तू आवडली आहेस. म्हणजे माझ्याशी बोलण्याआधी तो त्याच्या आईजवळ माझ्याविषयी बोलला होता की ही त्याची बोलण्याची पद्धत होती. तो त्याच्या पसंतीविषयी काहीच बोलला नाही. त्याला मी किती आवडले आहे हेही त्यानं सांगितलं नाही. हे सगळे विचार त्यावेळी माझ्या मनात चमकून गेले की नाही हे आता आठवत नाही. या विषयावर नंतर बोलताना तो म्हणायचा, प्रेमाला कधी कारण नसतं आणि स्पष्टीकरणही. ते तुमच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त होत असतं. त्यानं मला हे सहलीमध्येच इतक्या घाईनं का विचारलं याचा आज विचार करताना असं वाटतं की आजूबाजूचं सृष्टी सौंदर्य, निसर्ग यामुळे तीच वेळ त्याला योग्य वाटली असावी. कदाचित पुण्यापासून दूर असल्यामुळे अधिक मोकळेपणाही वाटला असेल. यानंतर आम्ही दोघं आमचं घर, घरातील माणसं, वातावरण याविषयी बोललो. मी बोलता बोलता म्हटलं, घरी विचारल्याशिवाय मला पक्क सांगता येणार नाही. यात विचार करण्यासारखं काय आहे? तुला तुझ्या माणसांचं मत माहित नाही? त्याने विचारलं. मी नकारार्थी मान हलवली. खरं तर मला निर्णय घ्यायची भीती वाटत होती. माझ्याविषयीचे त्याचे विचार इतके पुढे गेले असतील याची मला कल्पना नव्हती. आणि हा एकदम सांगून मोकळा झाला होता की माझ्या आईला तू सून म्हणून पसंत आहेस. त्यानं माझा हात हातात घेऊन चालायला सुरुवात केली. मला हे सर्व नवीन होतं, तेवढंच अगम्य. पण मी विरोध करू शकले नाही. त्यानंही मर्यादा ओलांडल्या नाहीत. आम्ही दोघं सकाळी उठून फिरायला गेलो होतो ही बातमी संध्याकाळपर्यंत सगळीकडे पसरली. एरवी नुसतं बोलणं भेटणं वेगळं, पण फिरायला जाणं हे चौकटी बाहेरचं होतं. नीतूनं आमच्यात झालेलं बोलणं सरांनाही सांगितलं. रात्री कॅम्प फायरच्या वेळी सरांनी ही बातमी जाहीर केली. सगळ्यांनी आमचं अभिनंदन केलं. कुणी कुणी फिश पॉन्ड दिले. मी अतिशय अस्वस्थ झाले. घरच्यांना काही कळण्यापूर्वीच ही बातमी सगळ्यांच्यात पसरली होती. आई काकांना काहीही न विचारता आयुष्यातला एवढा मोठा निर्णय मी नकळत घेऊन टाकला होता. आपण काहीतरी भयंकर अपराध केला आहे असं मला वाटत होतं. दुसरीकडे खूप छानही वाटत होतं. या द्विधा मनस्थितीत मी तिथूनच नानाला पत्र टाकून कळवलं की मला त्याच्याशी खूप महत्वाच्या गोष्टीविषयी बोलायचं आहे. त्यानंतर मात्र घरी येईपर्यंत मी अक्षरशः हवेत तरंगत होते. काश्मीरचा संपन्न निसर्ग आणि नीतूचा सततचा सहवास यामध्ये परतीचा प्रवास कधी संपला ते कळलंच नाही. त्या 4-2 दिवसात आतापर्यंतच्या आयुष्यात कधी कोणाशी बोललं नसू एवढे आम्ही बोललो. बोलता बोलता तो माझा हात आपल्या हातात घ्यायचा. कधी आपला हात माझ्या खांद्याभोवती टाकायचा. त्याच्या वागण्यात एक सहजपणा होता. माझा संकोच कुठल्या कुठे पळाला. उलट तो जवळ असण्यात
एक प्रकारचा सुरक्षितपणा वाटायला लागला. चालत्या आगगाडीत आम्ही दारात पाय सोडून बसलो होतो आणि अखंड बोलत होतो. त्यानं मला त्याच्या आई वडील, त्याच्या मावशा, त्याची श्रद्धास्थानं, त्याची महत्वाकांक्षा या सगळ्याविषयी खूप सांगितलं.